राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मतं पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मतं कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर या निवडणुकीत किती जणांनी मतदान केले? मतदारांची संख्या दर्शवा असा प्रश्न. निवडणुका या घटकावर आधारित लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. इथं निवडणुका हा शब्द आणि या निवडणुकीमध्ये केवळ 2च उमेदवार उभे आहेत. त्यांची नावं जसं की राम आणि श्याम. गणित काय म्हणते की रामला एकूण मतांच्या 30% मतं पडली. याचा अर्थ रामचे मतं 30%. एकूण मतं 100% असतात, लक्षात घ्या. पैकी 30% जर रामला पडले, त्याचा अर्थ असा की श्यामला 70% मतं पडले. गणितानं असं सुद्धा स्पष्ट केलं की या रामला श्यामपेक्षा 260 मतं कमी पडल्यामुळं तो पराभूत झाला, म्हणजे निवडणूक हारला. मग या रामला श्यामपेक्षा किती टक्के मतदान कमी झालं हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. आणि त्याची सोडवण करत असताना श्यामचे हे मतदान अर्थात मताची टक्केवारी, यामधून रामच्या मतदानाची टक्केवारी ही वजाबाकी करणे. 40% मतदान रामला कमी झालं. आता या रामला झालेलं कमी 40% मतदान म्हणजेच हे रामला कमी पडलेले मत 260, ज्यामुळे तो निवडणूक हारला. म्हटल्यास मांडू का, रामला 40% मतदान कमी झालं, म्हणजेच 260 मतं कमी मिळाली, ज्यामुळे तो हारला. ही गोष्ट आमच्या प्राकर्षानं लक्षात यावी. मग आता उत्तराप्रत जायचं कसं? प्रश्न म्हणते की किती जणांनी मतदान केलं. आता रामला टक्केवारीच्या भाषेमध्ये कमी पडलेलं 40% हे मतदान, म्हणजेच हे 260 मतं. इथं 40% म्हणजे जर 260, तर प्रश्न जो विचारला लेकरांनो की किती जणांनी मतदान केलं, मतदाते 100% असतात, म्हणून इथं 100% म्हणजे किती हा प्रश्न आमच्या मनाशी आम्ही विचारला पाहिजे. सोडवण करत असताना त्रैराशिक पद्धतीनं, जसं की 100चा गुणाकार 260 सोबत छेदस्थानी हे 40 हा प्रश्न समोर जाऊ द्या. हे शून्य घालवा, म्हणजे 100 गुणिला 26 आणि छेदस्थानी 4 उरतात. बेदोनी 4, बे 13 26 आणि 2 गुणिला 50 100. 50 गुणिला ते 13 उरले सर. 13 पाची किती होतात हो? 13 पाची 65, त्यावर 0. हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. किती जणांनी मतदान केलं? 650 जणांनी. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील. ओके. निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो.